पेठ तालुक्यात भीषण वणवा, गारमाळ व रानविहीर परिसरात जंगल जळून खाक, जाणून बुजून आग लावल्याचा संशय। पेठ तालुक्यातील गारमाळ शिवार व रानविहीर बेलपाडा परिसरात शनिवारी 11 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 ते 11 वाजण्याच्या दरम्यान भीषण वणव्यानं तांडव मांडलं। अज्ञात व्यक्तीनं जाणून बुजून जंगलात आग लावल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। आग लागल्याचं लक्षात येताच गारमाळ गावातील 7 ते 8 तरुणांनी जीवाची पर्वा न करता डोंगराच्या दिशेने धाव घेतल्याने तब्बल रात्री 11 वाजेपर्यंत प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी पुन्हा आग भडकली। यामुळे ही आग नैसर्गिक नसून मुद्दाम लावली गेल्याचा संशय अधिक गडद झालाय। यानंतर निवृत्ती पवार, सोपान पवार व वन विभागाचे कर्मचारी सुभाष आडगाव व अशोक दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन हातपंपाच्या साहाय्याने पुन्हा लागलेली आग विझवली। स्थानिकांच्या मते ही आग रानविहीर परिसरातून पसरवण्यात आली असावी। या आगीत गारमाळ येथील चित्रकला सोपान पवार यांच्या शेतातील सुमारे 50 आंब्यांची झाडं पूर्णपणे जळून खाक झालीत। ही झाडं फक्त 1 वर्षाची असून पुढील वर्षी उत्पादन देण्याची तयारीत होती। शेतीसाठी साठवलेला पालापाचोळा या आगीत नष्ट झालाय। सोपान पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सांगितलं की जंगलात आपोआप आग लागत नाही, काही लोक शेतीसाठी झाडे तोडून जाळणी करतात आणि त्यावर नियंत्रण नसल्यामुळे संपूर्ण जंगलाचा विनाश होतो। त्यांनी वन विभागाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। स्थानिक आदिवासी समाजासाठी जल, जंगल, जमीन हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत। मात्र वाढत्या विकासाच्या नादात जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड होते, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत, परिणामी वन्य प्राणी गावाकडे वळत आहेत, शेतीचं मोठं नुकसान होत आहे। या भीषण वणव्यामागील दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आहे। प्रतिनिधी पुष्कर गांगोडे, सहसंपादक 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज।